दमली ग बाई, खूप दमली. एवढा उन्हाचं यायचं आणि तेही तिथंच उभं राहायचं म्हणजे खूप दमण्याची गोष्ट आहे. आणि त्या बबलानं ना आज खूप म्हणजे खूप ना माझा म्हणजे मला इतका राग येतोय ना त्याचा, माझा सत्यानाश करून टाकला. आणि आता त्याचा मला इतका राग येतोय ना, कुठल्याही कामाला नाही लावणार त्याला. आजपासून त्याला काम लावायचं म्हणजे येड्याच्या बोंबण्या आहेत. म्हणजे असं झालं, आ बैल मुझे मार. जाऊ देत आता ना मी ना स्वयंपाकाला लागते लवकर आणि आजपासून त्याच्या नादी नाही लागणार बाबा नो. बरं काय फोन येतोय, आता कुणाचा फोन येतोय? स्वयंपाक ही बनवायचे मला. बघते सायलेंट फोन, कुणाचा फोन येतोय लवकर बघते. सायलेंट मोडवर ठेवला होता का? उचलते ह्यांचा फोन. हॅलो हॅलो, हा काय झालं? माहिती हो पाहुणे येणारे. कांदे? हो हो, हा आणलेत मी कांदे. किती येणार आहेत? 4. बर बर, हो हो स्वयंपाक करून ठेवते. स्वयंपाक काय ते हे कशाची तर भाजी करेन, कशाची भेंडीची ह्याची आणि कांद्याची भजी करेन. नको मग काय, मटन? बर मटन करायचे का? ठीक आहे, ओके, हा ठीक आहे, मी बनवून घेते. हा ठीक आहे. बाप रे, आता मटन? आता काय करू मी? कांदे सुद्धा तेवढे पुरणार नाहीत. आता मटन करायचं मी? लवकर कामाला लागायला पाहिजे. अरे तू इथे काय करतोय सांग आता परत? मी गाडी खेळायला आलोया. मला तर तू गाडी शिकवली नाही. काय नाही तुला मी गाडी शिकवली पण तुला काय तो ब्रेक दाबायचा, गाडी कशी सुरू करायची, काय कसं करायचं, गाडीचं तुला 40 वेळा चालवायला काही येत नाही आणि तू गाडी शिकशील बरं. जाऊ मला सगळं येत म्हणून तेव्हा गाडी सुरू करायला आली नाही. तुझी 40 तर फिरवायची होती. माझी गाडीचं तर हे करून टाकलंस तू. माझी गाडी तर हीच झाली, खराबच झाली. ठेव तुझी गाडी तुझ्याकडे. बरं आयडिया पण नको. नाही आता काय करू ना मी. ऐकते का, मला कांदे आणायचं होतं, मटण आणायचं होतं, घेऊन येशील का? येतो मी घेऊन. पण ह्यावेळेस जर तू नीट नाही आणलं ना, याद रखशील. नाही नीट घेऊन येतो की. मला 10 रुपये पाहिजे ते गोळ्या खाया. गोळ्या खायला? हे आता चुकलीस ना. मला गोळीला 10 रुपये दिले तरच मी घेऊन येणार, नाही तर मी काय घेऊन बर ठीक आहे ठीक आहे, पण जर तू नीट घेऊन आला नाही तर तुझी गोळ्या मी वापस घेणार. आणि हे बघ, तुला लास्ट वॉर्निंग आहे, नीट घेऊन ये. ठीक आहे, मी आणते. इथंच थांब. आणतो मी नीट आणतो. हा इथंच थांबा, कुठं जाऊ नको. सारखी मला गोड बोलून काम सांगते. तिला काम त्याचा नवरा सांगतोय आणि मला लय गोड बोलून सांगतोय हे आणा ती आणा ती आणा हे आणा. मीच गावतोय. काय झालं, काय बडबडतोयस? काय नाही, मी म्हणतोय कवाशी येते काय माहित. हा हे घे, जा जा लोक जा, पडीशी 20-25 कांदे घेऊन या बऱ्यापैकी. मटण बनवायचे. किती अगं पण किती किलो घेऊन येतो? अरे 2 किलो. 2 किलो कांदा आणि मटण किती किलो घेऊन येतो? मटण आता 4 माणसं येणार आहे आणि आम्ही सुद्धा 2 किलो घेऊन ये मटण सुद्धा. खाते ते काय करायचे ते लय खाते ते बाबा. ही जाशील आता? 2 किलो बाबा. हा जा जा जा. पैसे कोण देतो काय? माझ्या पदार्थ मोड करू का? माझ्याकडे पैसे नसते. मी पैसे ठेवले, पैसे घे बघ, त्यातच पैसे आहेत. आणि तुझ्यासाठी 10 रुपये ठेवले. जा गोळी सुद्धा घेऊन ये. गोळ्या घेणार मी बरं का. हो आणि जास्त उशीर लावू नकोस, मला मटण सोय बनवायची 3 वाजायला आले. चल जा. कधी बनवणार, कधी माणसाची नवीन खायला लागणार. लवकर आला तर ठीक आहे. वैशे तू वैसे मी एका थापडीत जिंदगी उडवीची काय? मी म्हणलं कोण आलं, दे इकडं. अरे देशील का? अगं लय वजन आहे त्याचं.
अरे देवा रे देवा. अगं बरोबर सामान आणलं या, नको टेन्शन घेऊ. हे मला खायला दिलंय ती. तुझं तू का कांदा दिलं ते 2 किलो घेतले ते कांदा मी, आणि 2 किलो मटण आणलं या. हाय नको बिहूस तू. मी म्हणलं त्याचं नाव आहे ही ऍपल आणि हे. हे मला आंबा दिलाय त्या शेजारचा तो आंबा विकत होता. आणि हे तो म्हणला की आंबा, मी म्हणलं त्याला म्हणलं काय माहितीये का, त्याला म्हणलं की मला लय आंबा आवडतो, माझ्याकडे पण पैसे नाहीत. बरं मी त्याला काय म्हणलं, मी लय गरीब आहे. गरीब? तू जरा येडायस का रे? कुणाला पण गरीब म्हणत जाऊ नकोस हा. तुझी मी आई- गरीब नाही तर काय आहे, मी काय लय श्रीमंत आहे का काय, काय बोलतीये बाई. बरं ते जाऊ म्हणून दे. त्यानं मला असंच दिला आंबा. मला बोलून देशील का? आणि ही ठेव माझा आंबा, मला माझ्या पिशवीत पुन्हा देऊ. आणि ही पण सफरचंद हे किती ठेव चांगलं. ग अरे तू. आणि हे किती चांगलं बरं तू? माझा आहे ती. 10 रुपयाचं आणलं का? 10 रुपये दिलेले. नाही, ही पण सफरचंद तिथं त्याच्या शेजारी माझा म्हणला गेला का लय गरीब दिसते म्हणून मला ही पण सफरचंद दे ती. इकडं मला. आणि 10 रुपये दे. तुला ठेवू नको बर का. नाही मला दे. ठेवत, तुला नंतर दे. 10 रुपये दे चल. 10 रुपये कुठलं 10 रुपये, मी गोळ्या खाल्ल्या, मी घेतले त्या माझ्या गोळ्या. बर ठीक मी आहे. 10 रुपये बी सोडणार, लय बरं पडत. हा बरं ठीक आहे आता. आणि मटण आता बनवणार आहे तू. हो मटन बनवणार मस्त पैकी. मटन नाही रे, चिकन. चिकन, मी मटण मला म्हणले मटण घेऊन आलोय. हा 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 तेच ते. चिकन म्हणते, मटणाला चिकन. हो हो ते चुकून जरा चुकलं. तुला पण डॉक्टर नेलं पाहिजे मला वाटते. मला मग जेव्हा येतो थांबू का? इथे मी त्यांना जेवायला घालू का तुला जेवायला देऊ? निघतोस का आता? पाहुणी तर दररोज येत असायची, आम्हाला पण कधी दूर घालत बाकी. बर ठीक आहे हा. झालं की ना मी तुला ना घरी आणून दे. बर आता तरी बर झालं का? आता निघतोस का माझी तुझी वाट बघतोय? मला जेवल्याशिवाय मी जात नाही आता, मला जेवणच पाहिजे, मला मटण खायचं. बर ठीक आहे मी पिशवी ठेवून येते आणि तू इथंच थांब. तुला मटण मी करून देईन. पाहुण्यांच्या बरं खा, त्यांचं जेवण झालं मी तुला देईन. आता मला हे कळतं- पाहुण्यांबरोबर नको बाबा, तुम्हाला बरं ठीक आहे मी हे ठेवून आले हा लवकर. काय राव वैशी, लय 12च आहे. पण असू द्या, माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून काय. वाचन शिजावती मटण, जगाच्या आग ही मटण शिजावती पुन्हा असतो. मला एवढ्या बोका लागल्या त्या, आणि मटण म्हणले शिजावती किती गोष्ट झालं शिजावती पुन्हा. त्या मटणाच्या चक्कर मध्ये मला जेवाय बी भेटतंय का नाही आज पुन्हा असतो बाबा. चौकटीवर बसायचं दिवसभर. माझी अवस्था खराब झाली आज. जाऊन द्या, मला ते एक बाजारात सफरचंद दिलंय, ते सफरचंद आंबा खातो आणि त्याच्यावरच बागावतो, काय करणार. काय बनवत होता? अगो कावचं मटण शिजावती तू. अरे मी ते शिजायला घातलं, एवढे लवकर ते शिजत नसतंय. आता ते शिजल थोड्या उशिराने, तेव्हा मी तुला देईन. काय हे चुकूनच माझं पोट भरावते कोण असतं. अरे मला तुला त्याच्याबद्दल बोलायचं होतं. तू कधी शोधणार त्यासाठी? मी लय हॅन्डसम आहे, मला पोरगीची लाईन लागते माहिती तुझा हा आहे. रुबाब बघूनच ते पुरी पळून जातील. पण कशाचं जाते ते, स्टँडर्ड मध्ये राहत जा. स्टँडर्ड मध्येच आहे मी, एकदम आणि स्टँडर्ड हे मध्ये झोपताना राहते. जर त्यांनी बघितलं ना तर ते पक्काच पळून जातील. लय लाईन लागते माझ्याकडे पोरगींची. नात खुळ काम आहे आपलं, लय नात. हो का? बरं ठीक आहे. मटण झालं का नाही ती सांग पहिले, तू नको बताशा अरे मागं. मटण शिजतंय पण आता मी बघीन शिजतंय का नाही ते सोड. आणि जॉबला कधी लागणार तू? काम कधी करणार? आणि जर तुला मुलगी भेटली की म्हणजे कसं, मी तुला सांगितलं की मी रील बनवणार आणि रील अपलोड करणार आहे. आता मी शिकणार आहे ते कसं अपलोड करायचं, काय करायचं. कशाचा रील्स बनवतोय? मी लय हँडसम आहे त्यामुळे मी रील अपलोड करून मी टाकणार, व्हायरल होणार मी.
दोनच लाईक आणि म्हणते लाईक 2 लय कमी झाले, लय झाल्या लाईक त्या. हो ते खूप कमी झालं. नको सांगू मला. तू मटण शिजलं का नाही सांगते पहिलं. मी एकदा बघून 2 तास आले. झालं मला मटण बर ठीक आहे मी बघून आले जरा धीर तर मटण शिजलं तर पाहिजे कच्चच खाणार आहेस का मटण? खाल्ल्याशिवाय जाणारच नाही मी आता. बर 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 ठीक आहे मी चालते. मी कांदा आणलं, सामान आणतीन हिला खाया बी दे ना बोंबला मटण. तसे 12 बावड्याचे आहे 1 नंबर बर का. खाल्ल्याशिवाय जाणारच नाही मी. भुका लागल्या तर मला नाही वाटत आजच्याला मटण शिजल म्हणून. का? 2 तास झाले मटण शिजन झालंय ते काही शिजणार नाही मला आज असं वाटतंय. जाऊन दे तिकडे तुझं मटण तुला. मला भुका लागल्या त्याला आता. मला ते आंबा दे, माझा आंबा आणि माझं सफरचंद ते हो दे. हो देते हं? थांबा. आणि माझं मी आपला जर आंबा एवढं सफरचंद असेल ना मी तुला घरी येऊन देईन मटण. चालतंय. ठीक आहे ना दे. मी आले तुझा आंबा घेऊन. दे आंबा आणि मला आपलं ते काय खाय देणार नाही बाबा. नंतर हे घे तुझं सफरचंद आणि आंबा. ह्याच्यावरच बागवावं लागणार आहे. दे किती सफरचंद दे. हा घे घे. लपकून ठेवतो काय जात हा हा चल जा. नाही.